नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। सोलापूर जिल्ह्यात हैदराबाद रोडवरील मुळेगाव परिसरात 15 जुलै रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी आता सोलापूर तालुका पोलिसांनी या गोळीबार प्रकरणी जो मुख्य आरोपी आहे, गोळीबार करणारा आरोपी, याला ताब्यात घेतलेले असून या संदर्भात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन माहिती दिलेली आहे। 15 जुलै रोजी हैदराबाद रोड मुळेगाव परिसरात असलेल्या ॲपेक्स स्टील हार्डवेअर या दुकानातील दिवसभर जमा झालेली रक्कम कारमधून नेत असताना त्या ठिकाणी त्या कंपनीच्या ड्रायव्हरवर कॅश लुटण्याच्या बहाण्याने आरोपींनी गोळीबार केलेला होता आणि या गोळीबारानंतर सर्व आरोपी फरार झालेले होते। या प्रकरणी सोलापूर तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत जवळपास या गोळीबार प्रकरणी 4 जिल्ह्यात त्यांनी जाऊन तपास केलेला होता आणि जवळपास 100 पेक्षा जास्त CCTV फुटेज आणि 2500 किलोमीटरचा प्रवास या तपासादरम्यान केलेला होता। मात्र शेवटी सोलापूर तालुका पोलिसांनी या गोळीबार प्रकरणी सर्वच्या सर्व 8 आरोपींना अटक केलेली आहे। मुख्य जो सूत्रधार आहे, गोळीबार करणारा आरोपी, याला देखील ताब्यात घेतलेला आहे। त्याला न्यायालयात हजर देखील करण्यात आलेलं होतं। एकंदरीत मुळेगाव रोडवरील ॲपेक्स हार्डवेअर प्रकरणी 8 आरोपी निष्पन्न झालेले होते आणि आता या 8 आरोपींना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत ही जी घटना आहे त्यापैकी 2 आरोपींची अजून ओळख पडळ व्हायची आहे, त्यामुळे त्यांची नावे जाहीर केलेली नाही आहे। मात्र यापैकी जे 6 आरोपी आहेत त्यांची नावे देखील सोलापूर तालुका पोलिसांनी पत्रकार परिषदेत निष्पन्न केलेली आहे। त्यामध्ये श्रीकांत गाडेकर वय 36 राहणार उळेवाडी, अंकुश गायकवाड वय वर्ष 21, महादेव विभूते वय वर्ष 24, सुफियान शब्बीर मुल्ला वय वर्ष 19, निखिल पटणे वय वर्ष 21, साजिद सलाम पटेल वय वर्ष 21 असे हे 5 आरोपी बोरामणीचे आहेत आणि त्यातील श्रीकांत गाडेकर हा जो आरोपी आहे तो उळेवाडी येथील रहिवासी आहे। आणि या गोळीबार प्रकरणी जो कामगार आहे, म्हणजे त्या ॲपेक्स हार्डवेअरमध्ये काम करणारा जो कामगार आहे, त्यांनी या सर्व गोळीबार प्रकरणाचा कट रचलेला होता, प्री प्लॅन केलेला होता आणि त्यांनीच ही कॅश लुटण्याचा डाव या ठिकाणी त्याने तयार केलेला होता। त्यापैकी साजिद सलाम पटेल हा जो कामगार होता त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। एकंदरीत या मुळेगावच्या या ॲपेक्स हार्डवेअर गोळीबार प्रकरणी सोलापूर तालुका पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूयात लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या विशेष बातमीतून। झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर। सर्वांना नमस्कार। मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, प्रभारी अधिकारी सोलापूर पोलीस तालुका पोलीस ठाणे। पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक 15/7/2026 रोजी रात्र 9:30च्या सुमारास ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचे जे चालक आहेत, ड्रायव्हर एजाज नबीलाल तांबोळी, हे कंपनीचे मालकांच्याकडून जे दिवसभर कलेक्शन वगैरे होती, कॅश होती, ते साधारण दिवसभराची कलेक्शन करतात आणि ते संध्याकाळी मालकांच्या घरी देतात। तर त्या दिवशीसुद्धा त्यांनी काही कॅश कलेक्शन केली होती आणि ती कॅश मालक यांच्या घरी घेऊन जाण्याकरता निघाले असता त्यांना सोलापूर हैदराबाद हायवेवरती एका पांढऱ्या इटे कारमधून अज्ञात 3 इस्मांपैकी एकाने त्यांच्यावर गोळीबारने फायर केला होता। 2 राऊंड फायर केले होते आणि जीवेनिशी ठार मारण्याच्या उद्देशाने, त्यांच्याकडे काही रोकड असलेले ती लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर फायर झाला होता। आणि त्यानंतर त्यांनी त्या घटनेचं गांभीर्य ओळखून जे चालक आहेत त्यांनी त्या ठिकाणी रिव्हर्स करून गाडी पुन्हा कंपनीत आले होते। अशी एक घटना आम्हाला तात्काळ माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो होतो। घटनेचं पूर्ण गांभीर्य समजून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काही पुरावे हाती मिळाले। त्याच्या अनुषंगाने रात्रच गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पथक तसेच पोलीस ठाण्याचे असे पथक असे टोटल मिळून माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या आदेशाने आम्ही जवळपास 7 पथके तयार केले होते आणि पोलीस ठाण्याकडे जी पथके आहेत त्यांना त्याच दिवशी आम्हाला 24 तासाच्या आतमध्ये 4 आरोपी आम्हाला त्या घटनेतले प्रत्यक्षदर्शी जे सहभाग होते ते आम्हाला मिळाले होते। 4 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड घेतला होता। साधारण 5 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाला। त्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्यामध्ये त्या मालक जे दररोज कॅश कलेक्शन करतात, घेऊन जातात, ते कॅश लुटण्याच्या इर्द्याने त्यांच्यावरती तो सर्व हा फायर वगैरे झाला होता। आणि त्यावेळेस त्यांच्याकडून आणखीन आम्हाला काही आरोपींची नावं निष्पन्न झाली। त्याच दरम्यान त्या कंपनीत जो काम करतो एक व्यक्ती, त्याचंही नाव आम्हाला निष्पन्न झालं। त्याच्या माध्यमातून हा ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडतो, कॅश किती वाजता बाहेर घेऊन जातो, अशी सगळी इथून माहिती त्या ड्रायव्हरने त्या आरोपींना दिली होती। त्या अनुषंगाने त्यालाही ह्या गुन्ह्यात आम्ही अटक केली आहे।
त्यानंतर जवळपास एकूण 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले होते आणि त्यांचा पोलीस कोठडी रिमांड संपला होता. परंतु सगळ्यात मुख्य सूत्रधार जो होता फायर केलेला व्यक्ती तो मिळून नव्हता आला. तर तोही आम्हाला काल आमच्या पोलीस जे पथक आहे त्यांना तोही आरोपी मिळून आला. त्याच्याकडून आम्ही गुन्ह्यात जे फायर करण्याकरता जे वेपन यूज केलं होतं तर वेपनसुद्धा आम्ही हस्तगत केलेलं आहे. आणि आतापर्यंत जवळपास आम्ही एकूण 8 आरोपी बरोबर 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं वाहन इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 8 आरोपी, एक पिस्टल वेपन, त्यानंतर 70 त्यांनी एक जीवनिष्ठ ठार मारण्याच्या उद्देशाने तो हातात बाळगला होता. असं इत्थंभूत साहित्य आम्ही त्यात हस्तगत आम्हाला यश मिळाले. सदर गुन्ह्याचा तपास हा API सोमनाथ कदम स्वतः करत आहेत आणि त्यांच्या अधीनस्थ बाकीचे जे आमचे बाकी पाठीमागे जे सर्व टीम आहे त्यांनी आतापर्यंत हा तपास पूर्ण पार पाडला आहे. काय रेकॉर्ड आहे का आहेत यातले काही आरोपींवरती गुन्हे दाखल आहेत. गंभीर 307 सारखे गुन्हे दाखल आहेत. अशा स्वरूपाचं काही रेकॉर्ड त्यांचा आम्हाला प्राप्त आहे आणि त्या अभिलेखानुसार त्यांच्यावर आणखीन आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. त्याचाही तपास चालू आहे. त्याचं नाव निष्पन्न होईल आणि तो वेपन कुठून आणला होता त्याच्या सखोल मुळापर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा एकच बंदूक आहे. आता ह्यात जवळपास 8 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. त्यापैकी 2 आरोपी जे मुख्य आरोपी आहेत, जे चालक यांनी बघितलेले आहेत, त्यांची आम्हाला ओळख परत घ्यायची असल्या कारणाने आम्ही त्यांची 2 नावं आपल्याला सांगू इच्छित नाही. परंतु इतर 6 आरोपी आहे त्यांची नावं आम्ही तुम्हाला देत आहोत. अडीच जे मालक आहेत त्यांनी सांगितले की फिर्यादीप्रमाणे 2.5 लाख रुपये ते त्यांना घरपोच करण्यासाठी ड्रायव्हर घेऊन जात होते. तोच आरोपी जो आता अटक केला त्याच्याकडनं रिव्हॉल्वर हस्तगत केलेली आहे आम्ही. आता 29 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे त्या आरोपीची. त्याच्याकडे आम्ही माहिती घ्यायला लागलो. त्याच्याकडून तपास चालू आहे की कुठून आणलेली आहे पिस्टल. आरोपीमध्ये एक व्यक्ती कामगार आहे अशी माहिती आहे. अगदी बरोबर आहे. तो त्या ठिकाणी काम करत होता. त्याला कंपनीतलं कार्यपद्धती माहिती होती. कलेक्शन दिवसभराचे किती गोळा होते, कलेक्शन झाल्यानंतर तो कोणता ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडतो याची इत्थंभूत माहिती त्याला होते आणि ती सगळी ती माहिती त्यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्याचं पूर्ण पुरावे हस्तगत झालेले आहेत. त्या कामगाराची चुकी काय? किती दिवसापासून त्या कंपनीत कामाला होता आणि ही जी घटना जर बघता 8 आरोपात निष्पन्न झाले म्हणजे ही रेकी म्हणजे अगोदरपासून केलेली होती का? अगदी बरोबर आहे. पूर्ण प्लॅन ह्यांचा झालेला आहे. हे एकत्र बसलेले होते घटना घडण्यापूर्वीसुद्धा. ते सुद्धा रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. यांनी जो प्लॅन केला होता यापूर्वीसुद्धा एकदा तो प्रयत्न करायचा हा कट रचून प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो असफल ठरला. पुन्हा आणखीन त्यांनी ह्या दिवशी तो प्लॅन आखलेला. मुख्य आरोपी जो आम्ही अटक केलेला आहे वेपनचा आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 2 आरोपी जे आहेत हे पूर्ण प्लॅन ह्या तिघांचा होता. हा ड्रायव्हर जो काम करणारा व्यक्तीला त्यांनी हाताशी धरून हे पूर्ण करण्याचा प्रयत्न असा त्यांचा हा माणूस होता. हो धाराशिव जिल्ह्यात साजिश मुख्य आरोपी जो आहे हां तो धाराशिव जिल्ह्यातला आहे. नाही अफवा नाही माल जे फिर्याद जे आहे इब्राहिम मोतीवाला हे कंपनीचे मालक आहेत. त्यांनी जे घटनाक्रम सांगितला आणि त्यांनी जे आम्हाला हकीकत सांगितली त्यांच्यानुसार 2.5 लाख त्यांनी सांगितलेलं आहे. नाही तपासात कॅश गेलीच नाही ना कॅश. गेल्या 2 महिन्यापूर्वी पण अशीच घटना घडली होती बोरामध्ये. 3 खून झाले आणि आता पण ही घटना बोरामध्ये एकंदरीत बोरामध्ये तरी परत गुन्हेगारी वाढते. गेल्या महिन्यात जो मर्डर झाले होते ट्रिपल मर्डर तो घरगुती वादातून घडलेली घटना होती आणि ही जी आहे हे सराईत आरोपी आहेत रेकॉर्डवरचे आहेत. त्यांनी एकत्र मिळून हा प्लॅन केला होता आणि अशा आपल्या हद्दीतली आत्ताच्या नजीकच्या काळातली पहिली घटना आहे. जेव्हा ते कंपनीतले जे वाहन चारची गाडी बाहेर पडली गाडीमध्ये किती लोक होते आणि जेव्हा त्या आरोपीनं गोळीबार केला ड्रायव्हर जखमी झाला म्हणजे कशा पद्धतीचा हत्यार होता कारण तास घेऊन ते ड्रायव्हर जखमी झाला त्याची काय अवस्था ड्रायव्हर? ज्यावेळेस कंपनीतून तो बाहेर पडला चालक एकटाच गाडी घेऊन निघाला होता
आणि त्याच्या समोरच डायरेक्ट त्यांनी अचानक समोर गाडी आडवी लावून ज्यावेळेस तो उतरला, रुको रुको करके असं म्हणून डायरेक्ट वेपन काढून त्यांनी फायर केले. 2 फायर केलेले आहेत, एकाच वेळेस 2 फायर केलेले आहेत. आणि त्यातली एक जी गोळी आहे त्याचं रिकोचिट होऊन ते पुढचं असतं ते त्या छातीत अडकलेलं होतं. व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. फक्त भीती दाखवायची होती का मारायचा उद्देश होता? फायर केला, त्यांना उद्देश होता कॅश लुटणे. कॅश लुटली. हां, त्यासाठी त्यांनी हत्यारांची पण तयार केली होती. परंतु ज्यावेळी त्यांनी रिव्हर्स घेतलं त्यावेळी त्यांना असं लक्षात आलं की हा थांबणार नाही, म्हणून त्यांनी म्हणलं ह्याला मारूनच टाकू आपण, म्हणून फायर करून टाकला त्यांनी आणि कॅश लुट. हां, त्यांची पोलीस कस्टडी संपलेली आहे 7 न्यायालयीन आरोपींची. कोठडी. आता न्यायालयीन कोठडीमध्ये 15 दिवसाचं गेलेले आहेत. ते 4 चाक्यांचे 2 व्हीलर आहे ते त्या म्हणजे चोरीच्या गुन्ह्यात वापरलेला आहे का त्या वैयक्तिक त्यांच्या मालकीचे? त्यातल्या एका आरोपीच्या मालकीचे आहेत ते. मालकीच्या ह्याच्यात. इलेक्ट्रिक कार सुद्धा मालकीचीच आहे. 4 व्हीलर कुणाच्या मालकीचे? एका आरोपीच्या मालकीचे आहेत त्यातल्याच. मोठमोठे उद्योगपती आहेत, मोठमोठे व्यवसाय देखील आहेत, त्यांना काय आव्हान करणार उद्योगपती आणि व्यवसायाला? अशी घटना घडू नये. अगदी खरं, अशी घटना घडलेली आहे, खरंच गंभीर घटना आहे. या घटनेच्या अनुषंगाने मी आपल्या माध्यमातून जे काही व्यापारी असतील, जे मोठमोठे उद्योगपती असतील त्यांना मी आव्हान करू इच्छितो. आपल्याकडे कोणता लेबर काम करतो आहे त्याचं प्रॉपर कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही कोणाच्या तरी माध्यमातून एखाद्याला कामावर ठेवतो आणि तो कुठला तरी बाहेरचा असतो, त्याचा पूर्व इतिहास काय आहे ह्याची कुठली आम्ही खात्री न करता अशा लोकांना कामावर ठेवतो. त्याच्यामुळे अशा लोकांचं आपले व्यवसाय मोठे आहेत, हे कंटिन्यू व्यवसाय चालत असतात, त्याकरता त्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन असेल, पोलिसांपर्यंत त्यांची माहिती आल्यानंतर 100% त्यांच्यावर एक प्रेशर राहतो. त्याच्यामुळं असं कृत्य घडणार नाही ह्याची एक आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या दिवशी घटना घडली त्यातला जो कारखान्यातला जो होता तो त्या दिवशी कामावर होता का? हो होता. तो कामावरती होता. साधारण 7:30 पावणे 8च्या आसपास तो निघून गेला. तिथून बाहेर पडलेला आहे. सगळी माहिती देऊन तो बाहेर पडलेला आणि तो बहुतेक त्या परिसरात असणार की गाडी किती वाजता बाहेर पडते. कारण ज्यावेळेस गाडी बाहेर पडली त्यानंतर लगेच त्या ज्यावेळेस हैदराबाद जो आपला आहे कॉर्नर सर्व्हिस रोडचा त्या ठिकाणी आल्यानंतर समोरून गाडी लगेच आलेली आहे. काही सहकारी आरोपींना तुम्ही म्हणजे बँकेत आपल्याला चेक आणायला जायचं म्हणून आपण लिहिलं असेल तर सहकारी जे आरोपी होते मुख्य आरोपीच्या सोबत हां, त्यांना म्हणजे सुरुवातीला सांगितलं नव्हतं बँकेत आपलं काम आहे म्हणून सुरुवातीला नाही, हा पूर्ण प्लॅन आहे. एका ठिकाणीचे आम्हाला रेकॉर्डसुद्धा प्राप्त आहेत, ही कुठं बसले होते, त्यांनी किती वाजता प्लॅन केलेला आहे त्याचा आपल्याकडे रेकॉर्डसुद्धा प्राप्त आहे. त्याच्यामुळं हे मोगम चेक आणायला जातो आणि रात्रीचा 9, 9:30ला कुठल्या ठिकाणाहून चेक आणणार होता. आणि सगळे सस्पेक्टेड आहे. तुमच्याकडे गाडीत 70 आहेत, 2 हत्यारं आहेत, बंदूक पिस्टलसारखं जीवनिष्ठार होईल असं वेपन आहे. हो ठीक आहे, ते आहेत ना. ह्यामध्ये एकूण 8 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. 8 आरोपी आपण अटक केलेत. त्याच्यामध्ये अटक केलेल्यांपैकी 6 नावं आम्ही आपल्याला देतोय. एक आहे श्रीकांत दत्तात्रय गाडेकर, वय 36 वर्ष, राहणार उळेवाडी, तालुका दक्षिण सोलापूर. दुसरं आहे अंकुश दशरथ गायकवाड, वय 19 वर्ष. तिसरा आहे महादेव गुरुनाथ विभूते, वय 24 वर्ष. 4 नंबर आहे सुफियान शब्बीर मुल्ला, वय 19 वर्ष. हे तिघे जे आहेत ते बोरामणीमधले राहणारे आहेत. त्यानंतर 5 नंबर आहे निखिल मल्लीनाथ पटणे उर्फ गोट्या, हाही बोरामणीचंच आहे. निखिलचं वय आहे 21 वर्ष. आणि साजिद सलाम पटेल, वय 21 वर्ष, हाही बोरामणीचंच आहे. या साजिद सलाम पटेल. हां, ह्याच्यामध्ये हा दादरची घटना खूप गंभीर होती. गंभीर घटना असल्याकारणाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर
अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे सर, SDPO श्री सुहास जगताप सर यांनी सर्वांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी भेट दिल्यानंतर तात्काळ सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे 7 पथकं तयार केली होती त्याच्यामध्ये मुख्यत्वे या ठिकाणी API सोमनाथ कदम साहेब आहेत, पोलीस उपनिरीक्षक श्री महेश गोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महेंद्रकर, पोलीस हवालदार शशिकांत कोळेकर, पोलीस हवालदार महेश कटकधोंड, पोलीस हवालदार धनराज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल फिरोज मियावाले, पोलीस हवालदार फिरोज मियावाले, पोलीस नाईक आनंद चमके, पोलीस अंमलदार पैगंबर नदाब, फिरोज बारगीर, सचिन मागाडे, सागर शिंदे व सायबर पोलीस ठाण्याकडील अंमलदार निखिल पवार यांनी मुख्यत्व काम यात पाहिलेलं आहे. आणि सगळं कामगार साजिद पटेल, साजिद सलाम पटेल हा त्या ठिकाणी काम करत होता आणि त्यांनी ते माहिती पुरवलेली आहे. आणि तुमच्या माहितीसाठी अनेक की आपल्या पोलीस स्टेशनचा जवळपास 70 ते 80% स्टाफ हा बंदोबस्तासाठी गेलता पंढरपूर वारीच्या. एक 15 ते 20 लोकच फक्त पोलीस स्टेशनला हजर होती. तर फक्त 15-20 पोलीस असताना देखील दिवस रात्र 8 दिवस म्हणजे तुम्हाला सांगायला मला कौतुक वाटतं आमच्या लोकांचं. 8 दिवस झोपलेले सुद्धा नाहीत, जेवण व्यवस्थित केलेलं नाही. परंतु हे आरोपी शोधण्यासाठी दिवस रात म्हणजे अक्षरशः 4 जिल्हे फिरलेले आहेत. जवळपास म्हणजे 100च्या वर CCTV फुटेज आम्ही चेक केलेले आहेत. आणि आमचा जर प्रवास जर तुम्ही बघाल का नाही, जवळपास 2500 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आमच्या लोकांनी आणि ह्या 8 आरोपींना शोधून काढलेलं आहे. आरोपी नेमकं सापडला कुठं? बोरामणीचा जंगल परिसर. मुख्य आरोपीला शोधण्यासाठी जवळपास पहिल्या दिवसापासून आमची टीम प्रयत्न करत होती आणि पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत 4 ते 5 आम्हाला कंटिन्यू त्या मागावर होते. आणि असेच काही वेळेस लातूरला माहिती मिळाली, काही वेळेस तो हैदराबादला गेल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणीपर्यंत आमची टीम गेली होती, परंतु तिथं मिळालं नाही. त्यानंतर पुन्हा आणखीन रिवर्स शून्यापासून सुरुवात आम्ही तपास करायला सुरुवात केली की घटना ठिकाणीपासून तो कुठे जाऊ शकतो. तर त्याच वेळेस आम्हाला बोरामणीपासूनच जो जंगल परिसर आहे त्या ठिकाणी तो नेहमी यापूर्वी आसरा घेतो अशी एक माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्या पथकाने त्या ठिकाणी व्हेरीफाय केला आणि त्यांना आरोपी त्या ठिकाणी मिळालेला. सर, गाडीवर मुख्य आरोपीने केली का फायरिंग? होय. हां, जो पकडलाय 8वा आरोपी ना, त्यानंच गाडीवर फायरिंग केलेली होती. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.